दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 20 श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीराया भोक्तया षडगुण ऐश्वर्या ऐशी सुसनिया पारमाया सकळ कळा तुझे घटपट तंतु आकाश न्याय सर्व तवची ब्रह्म होय ऐशे असुनी निराळा राही अव्यक्त व्यक्त पाहुनी की अपार घटी अपार करणी व्यापुनी ऐके दिशे गगनी याची न्याय मोक्षदानी व्याप्ताशी सर्वांते तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश कल्याण निधी पंढरीचा आदेश माय कनवाळू जगन्निवास भक्त वत्सल नटलासे तरी हे दीनबंधू भक्त व्यापका कुंडलीक वरदायका आता पुढे रसनादोंदिका भक्ती सारवद्विका। मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन गोरक्षालागी भेटून अदृश्यवनी मिळवले असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ येरीकडे अंजनी सूत शृंग मुरडा जाऊन त्वरित सानवेशे नटलासे गुप्तवेशे राजसदन पाहता झाला अंजनी नंदन एकांत सदनी मैना किन पद्मीन मंचकावरी पहुडली सुख निद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून ऐशी एकांत संधी पाहून धवळारी ते संचरला चपळपणी ते मंचका जवळी जाऊन बैसला प्रताप बळी किलो तळा पद्मिनी कमळी करपात्री धैर्यली व्यक्त होता करकमळ सावध झाली किलो तळा वेल्लाळ तो दृष्टी रेखिला अंजनी बाळ चरणावरी लोटली किलोतळा आणि मैनाकिनी तृतीय नामतीय पद्मिनी या परी श्रोते बोलती कल्पनी कवने आरती ही नामे तृतीय आविधानाती दुहिता झाली असे कवन अर्था मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरविली ऐसा पाहुनी श्रोते आदर बोलता कवी सादर तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ते ऐका तरी पर्वतान माझी मंदरगिरी जंबोद्वीप त्याची प्रथम पायरी यापरी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू मांदार आहे यापरी सिंहल द्वीप भुवनी स्त्रियाजितुक्या असती पद्मिनी त्यात ही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती निर्वत असे तो एके दिवशी अभ्यंग करून उभी राहिली धवळारी जाऊनी ते सहज दृष्टी दिशागमनी आकाशाते पाहत असे हस्ती जगटती कबरी भार तो वर दृष्टी जाऊनी गोचर उपरीचर वसु विमानावर आरूढ होऊन जात असे विमानारूढ झाला होता तो वसन एकांगी झाले तत्वता आवेश बाहेर दर्शता असावध बैसला असे विमानावरी गवाक्ष द्वार त्यातून दिशे अवयव समग्र तो मैनाकिनी पाहून नेत्रे हाशे खदगदा ते काळी ते ऐकून वसुनात विक्षोपणी बोलता झाला तिथे मने पापिनी परपुरुषा ते पाहून हसलीस तरी ऐशी जारिनीवरती धरुणी राहाशी स्वगृहाप्रती माझे विषय काम शक्ती उद्भवली म्हणून हसलीस तरी मी नव्हे तैसा भ्रष्ट सकळ वसु माझी श्रेष्ठ इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्ण तपास साधित असे तरी मम अभिलाष धरुणी गदगदा हसशी पापिनी तरी पुरुष विनोदी स्वस्थानी जाऊनी पडशी तिला शाप मिळाला स्त्री देशात स्त्री कटकी वस्ती होईल तुझी शेकी मग कैसा पुरुष ते लोकीन दृष्टीगोचर होईल म्हणून तिला शाप होता तो पुरुष तिथं
हा ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष परी पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापी. म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषमाता अपराधाचे विवरण करिता बोलताना या मासी पर्य असो प्रारब्ध योग कदान सुटे आचरला भोग तरी उशापे देऊनी आता चांग स्वपदाते स्थापावे. तुम्ही वसु सर्व प्रकारे भरला आहे शांती भांडारे परम कनवाळू इंद्रिय साचारे योग दमनी मिरवला तरी उशाप देऊनी मागे करी महाराजा पदास्त्रीत मग अंतरिक्ष पाहुणी ढळाळी ते उशापाते वरलास. म्हणे पद्मिनी ऐक वचन श्री राज्यात किलो तळा स्वामी तेथे आयुष्य सारल्या पूर्ण तैपदी वसील तुमाई. परिमज भावे निवेदिले चित्त तरी मही मिरवेल माझा सूत तो तुझ स्वीकारुनी होईल रथ मच्छिंद्रनाथ म्हणून या. तो रथ झाली अंग संगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी मीननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिरवल मी. तो पुत्र झाली या तू ते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी. मग तू स्वपदा येऊनी गोरटी भोग भोगी स्वर्गाचा. यावपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी सकळ स्त्रिया दिसती यावनी काय म्हणून महाराजा तरी पुरुषा वाचून संतती कोठून होतसे नसून पती येरू म्हणे येऊनी मारुती भुभुकार देतसे. ऊर्ध्वर येता वायुनंदन व्यापित असे भुभुक कार्य करून मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभाने. बाळ तनु जो पुरुषधारी मृत्यू पावितो भुभुक्कारी तितक्या विन आचरणारी महिवरी विराजती. ऐसे वदत अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐशी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मग उगार्थ महाराजा. अंतरिक्ष म्हणे ओ शिवाननी तू किलो तळेची उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती तप कर मारुती. प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझ सांगू ती कोण चित्तावाजी रक्षावी. प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणी करी जे अंग संगती मग तो संकटी पडून क्षिती मच्छिंद्राचे आणील. तरी या रचुनी दृढतर उपाय निर्वत आहे मारुती भय तरी तयाचे असते साधावे कार्य मच्छिंद्राते आणूनी. या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती कैशे माती द्यावी गती ऐशे म्हणावे महाराजा परी ऐशे बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी बघ तव सुत मच्छिंद्र कोटणी येथे येईल महाराजा. ऐशे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रताते लोटून रती सुखाते मिरवेल. तरी हा संशय सोडून गोरटी अर्थ धरिजे इतका पोटी मच्छिंद्राला हाशील एने कोटी हनुमंते करून या. ऐशे सांगुनी अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्री राज्यात प्रवर्तली. शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता तो ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली. सहज स्थिती जाऊन ओसरी बसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहून नेत्री बोलती झाली ती येते. म्हणे माय ओ शुभाननी कोठे असती लावण्य खानी येरी म्हणे ओ माय बहिणी सिंहल द्वीपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोण करील कळेना. ही मैनावतीची कहाणी सुरू आहे सांगा. ऐशी ऐकून पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिनी म्हणे माय ओ माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वस्ते करुणी पाक हरित जा माये तृषभूक मी आपल्या गृहींचा एक तारंबळ होत असे तरी माय ओ उपेक्षा सोडून सेवी माय ओ माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या. ऐशी ऐकून ती याची वार्ता परमतोषली हृदय दुहिता मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी हस्ते करुणी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेची क्षुदे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपणही सेवी नित्यशा. यासही लोटता बहुत दिन किलोतळा राज्य स्वामी आयुष्य सरले जरी व्यापून मग मंत्र्या लागी बोलत असे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणासो द्यावा राज्यपाल. मंत्री म्हणे मलिका चोखट गजशुंडी विरजावावी सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ घेऊन देऊन त्याशी भेटेल दैववान माळ ग्रहिणी ग्रीवे. ऐशी बोलता मंत्री तये वेळा परम तोशिली किलो तळा मग सुदीन पाहून कार्य मंगळा आरपेली माळा गजगुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरेला माळ देऊन तो क्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवे ती ओपिली. ती कशी राणी झाली ते सांगितले. हत्तीच्या सोंड्यात माळ दिली सगळ्या स्त्रियांना बोलवलं राज्यातल्या आणि तो हत्ती जिच्या गळ्यात माळ टाकेल तिला त्या श्री राज्याचं राज्य
आणि हत्तीने त्या मैनाकिनी जगण्यात ती या उपरांतिक भोगिता राणी आचरली पूर्वक तपपर्व वश केला मनोभावे रामदूत येणे वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीचे लिहिले कथन आधीच झाले वायुसुते मच्छिंद्रा कारण निवेदिले प्रकरण पूर्वी तरी असो ऐशे कथन सिंहन द्वीपी मैनाकिनी नाम माता पितरांच्या आवडी करून नाम ऐशे विराजले यापरी सिंहन द्वीपींचा दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा गोबावती कटका किलोतळेचे पावली असन म्हणून किलोतळा ऐशे नाम तिला 3 नाव काय त्याचं हे उत्तर आहे असो गुप्तचरे वायुनंदने सावध केली किलोतळा किलोतळा म्हणजे महिना आता लक्षात आलं सावध करून तिथे म्हणे किलोतळे ऐक मात तुवा मज ठेवून वचनात मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखाची पातळी विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की सावध केलं मारुतीने मच्छिंद्राचा शिष्य येतो तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णविना वाचेशी म्या तुझ्यासाठी यज्ञ केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानाने उभय ताला मच्छिंद्र नेऊ म्हणत असे मागच्या अध्यायात झाले तरी तो आता येईल येत त्याशी सज्ज करून प्रीती ते गोवणी घ्यावा कोणी हितार्थी सुख संपत्ती दावून या त्याला काहीही आमिष दाखव पण त्याला मच्छिंद्रनाथांना नेऊ देऊ नकोस परी तो नोहे मच्छिंद्रा समान विषय विरक्ती तपोधन कैसा राहिले नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजदानी नाना वैभवे गौरवनी गोवावा तुला जे उपाय करता येतील ते कर जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राख की चिंदी वेष्टने रक्षणे मानिक होत आहे शुमान तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐशे सांगुनी वायुनंदन गमन करिता पै झाला परी ती चपळ मैनाकिनी मारुती बैसवला कनकासनी षोडोपचारी पूजा करून बोलविला महाराजा स्वस्तना गेला वायुसूत येरीकडे गोरक्षणा वेश्याकटकी मार्गी येत मुक्कामाशी साधून त्या वेश्यांच्या मेळ्यामध्ये गोरक्षणात सामील झालेली वाजवल म्हणून नाही का जैसे पक्षी करीती गमन या तरुणी त्या तरुवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडी पातला गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्याकटिकी राहून ते शिबिरापरी योजली मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोंदिका कालच नाव सांगितलं कलिंगा साज सरंजाम घेऊन निका राजसदनी चालली सर्व वेश्या 7-5 घेऊन रूपवंत गुणवंत साज ऐशे कटक करुणी संच राजांगणी मिळवले राजद्वारी उभा राहून पाठविले वर्तमान द्वार रक्षके आज जाऊन वेश्या कटकी सांगितले त्या आल्या द्वार नाचगाणं करायला हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी रूपमती गुण गंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधू तिथे ऐशी एकता किलो तळा मात म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समावेश घेऊन या त्यांना ऐशी एकता द्वारी दुती सभेची पातळी द्वारावती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातळी सभेत आहे तो कनक गटी रत्न कोंदनी मच्छिंद्र मिरवला कनकासनी निकट बैसली मैनाकिनी निजवारे शोभली जैशी नभी उड्डगन ज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती त्याची न्याय मच्छिंद्राभोवती सकळ स्त्रिया विराजल्या तेवढा एकच पुरुष होता ना तिथे की तेजपुंज हटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदनी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हे त्या रश्मी ज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा कनकासनी तो सदनी सकळा राज्यसभेत मिरवत असवायशी सभा सदन कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी राहिली हे महाराजा शैल्यपती ऐकुनी नामाभिधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराज तरी कीर्तिध्वज फडकत अवनी तैसे अवलोकने आली करणी मही कलावंत राजभुवनी विराजतशी महाराज बृहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्यादेशी किलोत्तळा नामराज
ऐशी वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराज. ऐशी बोलता कलिंगा योधी परम तोषला किलो तळा भूपती. मग समुच्चय विचार करून अन्न भुक्ती देऊनी बोले किलो तळा. तवती कलिंगा योनी शिबिरी मध्यान्ह समया सारोनी उपरी साज सरंगाम सजुनी परी सावध रात्री बैसली. तो एरीकडे मैनाकिनी येऊन बैसली सभास्थानी. सभामंडप शृंगारोनी दीपमाळा रचियेल्या लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावणी दीपिका अगरबत्ती गंध लोका ग्राणोग्राणी मिरवत असे. तबकी वरोणी गंगेरी पाने विडे रचिले त्रयोदश गुणी त्यात फुले अत्तरदाणी लोकां माझी मिरवली. सभा सजली नाच गाण्यासाठी. ऐशी सभे कटकासनी मूळ पाठवले कलिंगे लागुनी तवती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजी मिरवली. सगळ्यांना घेऊन सरंजाम म्हणजे त्यांचा लावाजामा काय असेल तो पथक. येरी कलिंगा राजसदना जात सवे चालीला गोरक्षनात परी कलिंगे पाचारून एकांत गुज सांगितली. म्हणे ऐको गुणगंभीरी तू नाट्य करशील सभे भितरी तरी मृदंग वादे माझे करी सभास्थानी ओपिका. जेव्हा आपण तिकडे जाऊ तेव्हा मला मृदंग वाजवायला दे. शैल्य सभे कटकस्थानी रजविता माझे वाजवणी मग द्रव्य लाभ घे ओढवणी मानेल तैसे मागते. असा पकवाज वाजवी मृदंग वाजवी तुला पैसे तेवढे भरपूर. ऐशा एकदा कलिंग वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नशे त्या ठाई नाही का. तरी तुम्हाला की तेथे नेताना वितर्क वाढील संशय चित्ता. स्वदेशात पुरुष व्यक्त कोठीच नाही म्हणून. ऐशा ऐकून तपोद्रम म्हणे ऐको सुमध्यमे अंगणावेशे येतो नटून रंग तुझा लुटावया. मी पण तुमच्यासारखंच वेश धारण करतो. माझी इच्छा होईल पूर्ण तू ते मिळेल अपार धन. मग ती कलिंगा आवडीने अवश्य राखा म्हणत असे. लेऊनी कंचुकी सार परिधनीले उत्तम चीर. चीर म्हणजे वस्त्र. जटाविक्त करुणी भार भांग मुक्तांनी भरियला. बाळी चर्चुनी कुंकुम कोर गोरक्ष बर का. सोंगया अंजनी मिरवले नेत्र कबरीवरुनी चिरपदर नाभिस्थानी खोली पदर. काढोनी कर्ण मुद्रिका भूषण ताटके केली परिधान कुड्या कुड्या. तेही कोंदणी जडावरत नक्षत्रां समझळकती की एकाग्र करुणी रोहिणीपती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त घोषणाशिकापती सरजी नथ शोभत असे. गोरक्षनाथ सजल्या. पाच कंकण जळित भूषण ग्रीवे माझी अपार हेम नाना नगी हाटक गुण मुक्त लढा शोभल्या. असो आता किनी वर्णन अंगणावेशी गोरक्षनंदन परम शोभला चपळे पण वेशांगणी तळपत असे. आधीच पूर्ण हेमकांती अवतारी. आधीच अवतारी दिसायला अवतारी म्हटल्यानंतर त्यावरी नटला हेम शृंगारी. मग वर्ण दशा स्वरूपापरी रंभादाशी शोभली. ऐशी आव्हानुनी पैंजनी ती मृदंग कवळीनी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंथी जाऊनिया मिरवली. परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलतीवानी मदनबाळी हे असे. सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसली म्हणती धन्य विधात्या प्रति रचिली मूर्ती अनुपम. त्या सगळ्यांमध्ये तो सुंदर दिसायला त्याच कौतुक व्हायला लागलं. समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दाशी. चपळ तेजे सहज नेशी तळपट आहे बाळे सहज सोडून प्रत्योदक नाव दर्शवी अलौकिक पाहतेपणी पडून टक विस्मयाते पडती त्या वाद्य नादाने व्यक्ती मिळवी ताल अति अद्भुत परी सकळ शैल्यांचे चक्षुते एक ठाई मिनले. कलिंगा मुख्य नायकेनी परी पुरवंडा दैनवानी जैसे उदया येता तरणी सकळ तेजा लोपती. असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करुणी नृत्य तै कटी कवळुनी मृदंगातीन कुशल वाजवी पुरवंडा. संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकवती मान आहा आहा बोलुनी वचन धन्य म्हणती कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी की पदमालिके चिंतामणी हिरा चमक दावी तसे. पुढारा पवनी गुरुनाथ मनच्या मनी नमन करीत वृक्ष परम हेलावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी.
आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरण ये कुशळपणी वाद्य कळा मिरवी तसे ते नृत्य गीत संगीत होता पाहुणी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माता ठेवणी पाहता चरणाते तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकोनी नाथ मच्छिंद्र मग परिधानावया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्र ते पुढारा पाहुणे हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्य वाजविता अद्भुत पण कुशलता तया नादाती अक्षर व्यक्ता भांती भांती काढी तशी वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर त्या मृदंगामधून प्रगट व्हायला लागले त्या अक्षरांमाझे अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावणी पुढे तोची व्यवहार रंगा समान नाचवी मृदंग अक्षरी तैशी चर्या दावी तसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरकाया पुण्य अक्षराच्छान परी अक्षरे मच्छिंद्रातील श्रवण होता पाहे भोवते ते अक्षर त्यातून बाहेर पडली मृदंगातून ती इकडे तिकडे हा चित्ती चाकोटून म्हणे कुठून आला गोरक्ष एरेकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु माऊली तीच अक्षरी आली तशी आणि त्या अक्षरे पूर्व व्यक्त होताची मच्छिंद्र दचकत बहुते पाहुणे गोरक्षनाथ कोठे आहे म्हणत असे चलो मच्छिंद्र गोर काय आहे हे तर ऐकायला येते इकडे तिकडे पाहिलं तर कुठे दिसत नाही शैली आणि कलावासिनी तयाशी व्यक्त न पाहता नाही कोठून पडत असे अक्षरध्वनी श्रवणी आमचे साधने पिशाचवाणी भोवती पाहत असे घडी घडी दचकत असे थडथडवणी हृदय उडत असे आला गोरक्ष म्हणून मग ना आवडे सभा कनकासन मुख वाळलेले झाले ज्ञान मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले चलो मच्छिंद्र गोरकाया जवजव अक्षरे ही ऐकून या तव तव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येत असे कळतंय ना तव पाहुणे किलो तळा हृदय पेटूनी चिंता नळा कालिंबी काय म्हणून सकळा रोमांच उडती शरीरी तव पाहुणे किलो तळा म्हणे महाराजा तप पाळा सुरतरंगी सुख कमळा कालिंबी का बरं तुमचा चेहरा सुकलाय ती विचारायला येरी म्हणे व मैना केली माती दिसते विपरीत करणी मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाची तो परम पवित्र भक्त चुडामणी विषया नातळे इंद्रिय दमणी महाप्रतापे तपोखनी वैराग्य तो असे हा आगे तो येता तव पट्टणी नेल माते स्वदेशावनी मग तव रतीची सुखयामिनी गोरक्षांकी नसे ऐशिया के दाखिलो तळा मारुती सूचनेचा खून गराळा हृदय व्यापुनी जाळू लागला मुख ओमावती पै झाली मग तो रंग नाट्यकृती विरस होणे आवडी चित्ती हृदया लागी चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष ते नाचगाणं गोड लागेना सगळ्यांना चिंताच लागली आता नाट्यरंगाचा आनंद वेश बळी आव्हानीला एकची भाष मग रंग देवता पडणी होस उठवी आपल्या ठाण्यात आय जैशी पै सैंदवा पडे गाठी मग विरस होणी नासल्या गोष्टी मिरवला हा तन्याय पोटी भय उभयता आतडे परी तो चतुर्मैना किनी गायन स्वर आव्हान कानी तो मृदंगवादी उठून ध्वनी चलो गुप्त गोरकाया ऐसा नाव अक्षर स्थिती किलो तळा श्रवण करीत मग बोलावणी कलावंत उत्तराते आराधी म्हणे तव सारंगी संगीत वाजत आहे उत्तम गती पण आमच्या साथ संग्रहापती आजी पाहू वाजवून तुमचं तर छानच वाजतात वाद्य पण आता आमचे वाद्य घ्या त्याला संशय आला त्या वाद्यातून आवाज येतोय मग ते म्हणले आता तुमचे वाद्य राहू द्या ते छानच वाजतात आमचे वाद्य घ्या ऐशे ऐकता कलिंगी पद्मनी म्हणे आना पाहू वाजवणी मग ती किलो तळा आज्ञापोनी साज आणून ठेवी तशी तोही साज पुढे घेऊन वाजवी ती कुशळपणी परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तीच काढी पुन्हा हेही ऐकून मैनाकीने मग सेविका आपुली कलावंतीनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढी ती त्याची नीती अक्षरे स्थितीत तूही बोलवी मृदंगा परी ती वाजविता कलावंतीनी तैशी अक्षर नाही येते काढी तिला वाजवायला लावलं तिला कुठे येते ते फक्त गोरक्षालाच जमायचं ना मग पुढे तिचा हात धरून एकांताशी पै गेली सलीलपणी चरणी माता ठेवणी पुशे तिथे वार्ता माई तू कोण सांग आता सकळ संशय सोडू दे जरी ही गोष्ट ठेवीशी चोरून तरी तुझ तुझ्या गुरुची आण मातेवदे की प्रांजळ पण कोण कोणाची तू असती अशी भूपीनी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रगट होण्याचा समय पूर्ण हाची सुरक्षण दिसत असेल मग बोलता झाला प्रांजळ वचन माय मी नशे सर्वता कामीन श्री मच्छिंद्राचा प्रिय नंदन गोरक्षनामे विरवत असे तरी स्त्रीवेश नटी नारी
नटोनी निघो तव राजद्वारी ऐशी ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथा नेसवीत म्हणे तू माझा सूत भेटलाशी दैवाने. माझा मुलगा आता मुलगाच ना तो जसा मच्छिंद्राचा शिष्य मुलगा. पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन. निवेदन होता चित्तन मन प्राण तव भेटी उदेली. उदेले परी काय सांगू जैसे सेविता का जगन्याय की गृही वत्स काननी गाय परी प्राण वत्सा ठेवीत असे की जला वेगळी मासोळी होता रिगू पाय पुन्हा जळी तन्याय मोह काजळी लागली तुझसाठी मजबारी. मग हटक शृंगार करून व्यक्त जडित कोंदनी लेववीत रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला. भरजरीचे कनकवर्णी परिधानीला चिरभूषणी मस्तकी मंदिर नवरत्नी शिरपेचवरी जरियला. हस्ताग्री बाहुवाट हेमकोंदनी लखलखाट सर्व भूषणी तेजवट शृंगारीला नाथ होतो. मग हस्त धरुणी किलो तळा येती झाली सभा मंडळा येताची मच्छिंद्र देखील डोळ्यानं पुरुष व्यक्त काढले. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येत निकट येता किलो तळे ते हस्त खुनवी कोण तो येरीकडे हस्त खुने संकेत पाहुणी म्हणे गोरक्ष जती तुमचा उद्देश धरून चित्तीन भेटी लागी पाठला. परी आज उद्याला दैवादित्य भेटला माझा प्राणसूत सकळ राज्याचे धैर्यवंत बाळ वृक्ष माझा हा. आता सकळ कांचनी फिटून गेली अंतकरणी सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळ हा. आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ दाखोटा मीन तुमचा सूत संगोपील तयाशी. म्हणून समोळ माझी कांचनी फिटून गेली दुरावणी वृद्धपकाळी चक्रपाणी कृपे वेष्टील आपणाशी. ऐशे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करी म्हणे चित्ती म्हणे बळीची तरणी ना अंधारीची भूषित. मला इथं ठेवून घ्यायला आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयाशी वैभव विधवे लागी कुंकुम ठेम खटटोप कसाला. विधवेनं कुंकुवाचा कर्ण ठेवण्याचं कारणच काय तिनं कशाला खटटोप करा. तसं आम्ही योगी विरक्त आम्हाला सोन्या नाण्याची राजवैभवाची की परिसा लागी कनक शृंगार नाही का. परिसच मुळात सोनं करतो लोखंडाचं त्या परिसाला सोन्याच्या शृंगाराचं काय काम. आम्ही विरक्त शुद्ध परिसा लागी कनक शृंगार की तरकी तुष्टी देवामर तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया. एक ग्राम गौतमीचा कास दुग्ध काढून अंजुळीस ते पयोधीस पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिळवला. की सकळ महीचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाचा भिक्षा मागत काजव्या ते जाऊन तयाची न्याय अम्माशी वैभव कासये पद थोर राणीव एरी जलपतीशी आपला भाव निसंग संग जाऊनी परियासो कार्यापुरती ऐकून घ्यावी येऊती. येऊती मात आपल्या गरजेपुरतीचं ऐकून घ्यायला काय हरकत नाही. स्त्री गुरु मर्जी आली करतला मारुलात वैभवाशी. आयशे गोरक्ष कल्पनी म्हणी येरीकडे मच्छिंद्र मुनी किलो तळेचे शब्द ऐकून आसनावून उठला. अतिप्रेमा दाटून पोटी वृक्ष गळा घातली मिठी करी कवळली हृदय पोटी प्रेमे सद्गत अलिंगिलला. मग कलिंगेचे पाचारून अमुपद्रव्य दिले वसन गौरवने तेचे मन स्वस्ताना ते बोळविले. एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट वैसुनी गोरक्षातून योगक्षेम पुसवले. बद्रिकाश्रमी तपोरहाटी तितके सांगे वृक्ष जटी कंटकाग्री पादांगोष्टी 12 वर्ष संपादिली. उपरी तप झाली पूर्ण भाव करी उमा रमण सकळ देवा बोलावून आतिथ्यही मिळवले. ऐशी झाली तपराहाटी परी तव वियोग साईना पोटी क्षरक्षणा होई कष्टी शोक करू दिगत असे जया पदाचे होता स्मरण अति जठर जाय वेष्टून ज्ञानवदनी ओस कानन दाही दिशा दिसत असे. मग उदकापासून जाय सामीन तडपडू देऊ पाहता प्राण तेवी माझे अंतकरण दुःख दोई हेलावे परी प्रारब्ध योग दारून येथे भेटेल तुमचे चरण. आता गेली या प्राण एकाकी कदा न वसे मी ऐसे ऐकता वचन युक्ती पुन्हा धरित असे हृदयाप्रती म्हणे वत्सा तुझ मग मागुती एकांगे कदा न करी मी. मुळीहून बालपण तुवा न जाणिले मजवीन सकळ करुणे लालन सावरपणी मिरवले. जगा वेगळी जळ मासोली विभक्त न होय कवने काळी तेवी मम चित्त दरित तपोमवळी विभक्त झाला नाहीस परी न व्हावे ते घडून आले. श्री मारुतीने मज गोविले गैरविले परी सदा फोले वैभव वाटी तुझ विनवा. बा भोजन करिता षड्रसांनी तुझे स्मरण होत असे मनी बा तो ग्रास ठेविता अनने विषासम वाटत असे. मग अश्रूने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण. मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहाशी माझी. मग ताप उपजे मनात आहा बालकाशी टाकोनी वनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी. बा तुझ विने करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा उभावे मन मनात जलपे वत्स टाकून कैसा आलो मी पापी. ऐसे बोलता मात
मग बोलता झाला गोरक्षनाथ म्हणे महाराज माझी ऐक मात तू ते सुत भाऊ असती जया दिशी कराल गमन तेथे सुत कराल निर्माण मग तुमचा मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मन माझे एकेची ठाई मग जैशी पहा गती पायी जळावीन विना की आरका कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुखापरी आनाया की चंद्रा चकोरा सती बहुत परी चकोरा एकची रोहिणीनाथ त्याची न्याय जननी माते अससी एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जलचरा असते एकच नीर तन्याय मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीशी एकची पती तन्याय कृपामूर्ती माझे जीवन तू असती धनाशी अपार असती चातक परी चातकाशी धन तो एक देवी तू माते जननी जनक एकची असे महाराजा ऐशे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहुणे अंतरिक्ष सुख प्रेमे हृदय कळवळला म्हणे तानुले असत्य वचन तुझ कोणी नशे मजवीन ऐशे म्हणून मुखचुंबन कुरवाळूनी धरी तसे मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारेले भोजन झाल्या एकासनी निद्रा करीती उभय जणी दिनोदय स्नाने करून एकासनी बैसती एक अंकी मीनानाथ एक अंकी गोरक्ष सूत वचिंद्राच्या कनकासनी राजसभेत घेऊन नाथ बैसती जैसा वक्रतुंड शरान येऊन वैशे उमारमन की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभय अंकी मिळती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढील अध्यायी निरूपण होईल श्रुती श्रवण की जे ते मच्छिंद्र उभय अंकी घेऊनी सुत सुताची पिढीला बाकी शैल्यांनी वेष्टोनी सुखासनी हटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मालू नाम जाते तो गुरुकुपे रसाळ कथे दे निवेदील श्रुतिया स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किमी आधार सदा परिसोत भाविक चतुर विशंतीतमाध्याय गोडा हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु कुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। या अध्यायाची फलश्रुती पठन पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे आहे। या अध्यायाचे पठन करणाऱ्याचे मन ताळ्यावर येऊन प्रपंच नेटका करील। देव जय